मागील भागात आपण पाहिलं, वीरेनची मानसीच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन झाली होती. वीरेन कॉलेजमध्ये आल्यावर मानसी त्याच्या मागच होती. लंच ब्रेक झाल्यानंतर वीरेन, मानसी आणि मानसीचा ग्रुप सगळे मिळून कॅन्टीनमध्ये निघून गेले होते. राघव वर्गात बसून त्यानं काढलेल्या रनिंग नोट्स वाचत होता. रनिंग नोट्स लिहिता लिहिता त्यानं बरेचदा मध्ये मध्ये मानसीचं नाव लिहिलं होतं. स्वतःच्याच या कृतीवर त्याला खूप चीड आली होती. आता पाहूया पुढे. हे जीवन सुंदर आहे, भाग 36. राघव, तू इथं आहेस का? मी किती शोधलं तुला, तू दिसला नाही मला. मानसी वर्गात येत म्हणाली. बघायचं ठरवलं असतं तर दिसलो असतो. बघायचंच नाही ठरवलं तर मग कसा दिसणार ना, राघव म्हणाला. व्हॉट? एनिवेज, चल ना, तिकडं कॅन्टीनमध्ये बसलोय आम्ही. वीरेनला कॉफी घ्यायची होती तर तिकडेच गेलो आणि आता तिथंच बसून डब्बा खाणार आहोत, मानसी म्हणाली. मानसी, तुम्ही लोक डब्बा खाऊन घ्या, राघव म्हणाला. अरे चल ना, मानसीनं त्याला आग्रह केला. हे बघ, माझी मुळीच इच्छा नाहीये. माईनं तुझ्यासाठी शिरा दिला होता. हे घे, डब्बा खाऊन घे. परत तसा डब्बा नेलेला तिला आवडणार नाही, राघव मानसीला डब्बा देत म्हणाला. तू चल ना सोबत, मानसी त्याला म्हणाली. मानसी, प्लीज, आग्रह करू नको. मगा लेक्चर सुरू असताना मी काही नोट्स काढल्या होत्या. त्यात थोड्या चुका झाल्या आहेत. लायब्ररीतून पुस्तक घेऊन त्या तेवढ्या आधी दुरुस्त करतो. त्याच्याशिवाय मला चैन पडायचा नाही, राघव म्हणाला आणि तडक उठून लायब्ररीमध्ये निघून गेला. मानसीही परत कॅन्टीनमध्ये गेली. लंच ब्रेकनंतर प्रॅक्टिकल्स होते. वीरेन दुसऱ्या ग्रुपमध्ये होता. मानसी राघवसोबत बोलण्याचा खूप प्रयत्न करत होती, पण राघव तिला टाळत होता. राघव असा का वागतोय हे मानसीला काही कळत नव्हतं. कॉलेज सुटल्यावर कुणासोबतच न बोलता राघव लगेच घरी निघून गेला. मानसी, वीरेन, कबीर, दिनेश, अर्चना आणि प्रिया कॉलेजमधून बाहेर पडले. सर्व पुढं चालत जात होते. मानसी आणि वीरेन बोलत बोलत मागे राहिले होते. वीरेन, किती छान ना, आपण एका कॉलेजमध्ये शिकतोय. मला तर वाटलंही नव्हतं आपण असं सोबत असू, मानसी म्हणाली. वीरेन तिच्याकडं बघत होता. काय बघतोय, मानसीनं त्याला विचारलं. किती सुंदर दिसतेस, वीरेन म्हणाला. चल, तुझं आपलं काहीतरी सुरू असतं, मानसी म्हणाली. खरंच, वीरेननं तिचा हात पकडला. काय हे, कुणी बघेल ना, मानसीनं तिचा हात काढून घेतला. कोण बघणार आहे, आणि बघितलं तर काय झालं, वीरेन म्हणाला. पण मला नाही आवडत असं, मानसी म्हणाली. कम ऑन यार मानसी, वीरेन चिडला होता. एवढं चिडायला काय झालं तुला, मानसी त्याला म्हणाली. जस्ट हात पकडला होता तुझा, वीरेन म्हणाला. हो, पण मला नाही आवडत म्हटलं ना, मानसी म्हणाली. वीरेन त्यावर काहीच बोलला नाही. वीरेन, तुला आठवतं, लहानपणी तू मला किती शंख, शिंपले, खडू, सागरगोटे गोळा करून दिले होते. मी ते सगळे अगदी जपून ठेवलेत. हो, अगं कुठं त्या पाण्यात टाकल्यावर मोती होणाऱ्या शिंपल्यात अडकून बसलीयस अजून.
मी तुला खरे मोती घेऊन देतो हवं तर, वीरेन म्हणाला. जेव्हा तू तुझ्या कमाईनं घेऊन देशील ना, तेव्हा ते नक्कीच जास्त आवडतील. मानसी म्हणाली आणि प्रियाच्या मागं निघून गेली. बदललीयस मानसी तू, खूपच, वीरेन पाठमोऱ्या मानसीकडे बघत पुटपुटला. घरी गेल्यावर राघवची विनाकारण चिडचिड सुरू होती. आईस्क्रीम पार्लरमध्येही त्याचं वागणं तसंच होतं. वातावरणातही ढग दाटून आले होते, पण पाऊस कोसळत नव्हता. राघवच्या मनाची स्थितीही काहीशी तशीच होती. रात्री राघव पलंगावर झोपला होता. माई आणि रजनी जमिनीवर अंथरण टाकून झोपल्या होत्या. रात्री राघवला झोपही येत नव्हती. त्याच्या मनाची चलबिचल होत होती. राघव, झोप येत नाहीये का बाळा? राघव उठून पलंगावर बसला होता. माई त्याच्या जवळ येऊन त्याच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाल्या आणि त्याच्या जवळ बसल्या. राघवनं त्याचं डोकं माईंच्या मांडीवर ठेवलं. काय झालं? संध्याकाळपासून बघते, बेचैन वाटतोय फार. कुणी काही बोललं का? माईंनी त्याला विचारलं. काही नाही ग माई, उगीचच मळप दाटून आलंय. कोसळायला हवं कुठंतरी बेमालूमपणे, राघव पुटपुटला. बरं, नको सांगू. मला सांगण्यासारखं नसेल तर राहू दे, माई म्हणाल्या. तसं नाही ग माई, राघव म्हणाला. मग कसं? माईंनी त्याला विचारलं. माई, असं असतं का ग? कुणी जुनं माणूस भेटल्यावर लगेच नव्या माणसाचा विसर पडतो का? राघव म्हणाला. विसर नसतो पडत, पण कदाचित तो जुना माणूस खरंच जवळचा असू शकतो. आधी त्यानं पडत्या काळात साथ दिलेली असू शकते. कदाचित त्या जुन्या माणसामुळंच मैत्री, प्रेम काय असतं ते कळालं असू शकतं, माई म्हणाल्या. पण माई, मग असं आपण दुसऱ्याला इतका जीव लावायचाच नाही ना, की आपल्यात कुणी गुंतून जाईल, राघव म्हणाला. काय झालं राघव? नेमकं कुणाबद्दल बोलतोय तू? मानसीबद्दल? माईंनी त्याच्या मनातलं बरोबर हेरलं. माई, किती मनकवडी आहेस ग तू. माझ्या मनातलं किती सहज कळलं तुला. माई, कॉलेजमध्ये मानसीचा एक जुना मित्र आला आजपासून. आमच्याच वर्गात आहे. आणि आज तो आल्यापासून मानसी थोडं वेगळंच वागते. माई, तुला म्हणून सांगतोय, मानसी मला पहिल्याच भेटीत आवडली होती ग. तिचे निळे डोळे पाहिले की आजही मला तिच्या डोळ्यात हरवल्यासारखं होतं. पण आज तिचा तो मित्र आला आणि आणि मानसी त्याच्या मागच राहत होती. त्याच्याबद्दल तिच्या डोळ्यात खूप काही होतं. इतकं आनंदी मी तिला कधीच पाहिलं नव्हतं. आणि मला असं वाटतं की मानसीला तो आवडतो. पण मग या सगळ्यात मी कुठे? आणि माझ्या भावनांचं काय ग? त्यांना काहीच मूल नाही का? माझ्या प्रेमाला काहीच अर्थ नाही का? राघव हतबल झाल्यासारखा बोलत होता. त्याच्या डोळ्यात पाणी जमा झालं होतं. कोण म्हणे प्रेमाला अर्थ नाहीये? प्रेमाचं दुसरं नाव माहिती काय आहे ते? त्याग. आपल्याला जी व्यक्ती आवडते ती मिळवण्यातच प्रेम असतं असं नाहीये. त्या व्यक्तीच्या सुखासाठी, आनंदासाठी आपण निरपेक्ष भावनेनं जे जे करू ते असतं प्रेम. मानसी तुला आवडली हे तुझ्यापर्यंतच मर्यादित आहे. तू कधी तिच्या मनात काय आहे हे जाणून घेतलं का? कदाचित तिच्या मनात पहिलेपासूनच दुसरं कोणी असेल.
एवढा गुंता सांभाळेपर्यंत तिची मैत्री सांभाळणं सोपं नाही का? चांगली मुलगी आहे मानसी. एक मैत्रीण म्हणून तिला नक्कीच जप. तिची काळजी घे. तिला साथ दे. माई बोलल्या आणि राघवच्या विचारांचं मळप दूर झालं. जणू नात्यांमध्ये एका प्रकारचा स्वच्छ प्रकाश संचारला. दुसऱ्या दिवशी राघव उठला आणि अंगणात आला. सूर्याचा केशरी पिवळा नाजूक प्रकाश सगळीकडं पसरला होता. सगळा आसमंत कसा मोकळा मोकळा निर्मळ वाटत होता. माईंच्या समजवण्याचा राघववर चांगला परिणाम झाला होता. मानसीची मैत्री त्यानं अगदी निरपेक्ष भावनेनं स्वीकारली होती. आपल्या प्रेमाला त्यानं मनाच्या एका कोपऱ्यात बंद करून ठेवलं होतं. राघव, मानसी, वीरेन, शरद, कबीर, दिनेश, अर्चना आणि प्रिया असा 8 जणांचा ग्रुप तयार झाला होता. त्यातही राघव सर्वांशी अगदी कमी बोलायचा. ए वीरेन, तू हॉस्टेलमध्ये का नाही राहत? एक दिवस कॉलेज सुटल्यावर मानसीनं वीरेनला विचारलं. सर्वजण कॉलेजच्या गेटच्या बाहेर उभं राहून बोलत होते. हॉस्टेल आणि मी? वीरेन मोठ्यानं हसला. अगं, माझ्या मामानं इथं घर घेतलंय माझ्यासाठी. बंगला ग, थोडासा गावाच्या बाहेर आहे. मिनी फार्म हाऊस म्हण ना. मस्त स्विमिंग पूलपासून सगळ्या सोयी आहेत त्यात. 24 तास एक नोकर दिमतीला आहे. मी सांगेल ते काम करतो. एक दिवस मस्त पार्टी करू आपण. फुल टू एन्जॉय हां, वीरेन म्हणाला. वाव, असलं काही मी फक्त सिनेमात पाहिलं आहे, प्रिया म्हणाली. सिनेमात कशाला बघावं लागतं? पैसा असला की सुख असंच पायाशी लोळण घेतं. पैसा फेकला की सगळं काही मिळतं, वीरेन गुरमीत म्हणाला. ते असेलच रे सगळं, पण आमच्यासारखे हॉस्टेल लाईफची मजा कुठं मिळणार त्या मिनी फार्म हाऊसवर. आणि कॉलेज लाईफची मजा आताच घेता येत असते. फार्म हाऊस काय म्हातारपणी सुद्धा मिळू शकतं, दिनेश हसून म्हणाला. कबीरनं त्याला दुजोरा देत टाळी दिली. वीरेनला मात्र या गोष्टीचा खूप राग आला. तो रागातच तिथून निघून गेला. त्याला आवाज देत मानसी त्याच्या मागं गेली लगेच त्याच्या मागं. ह्या मानसीला ना काही कळत नाही. इतकं काय त्या वीरेनच्या मागं मागं करत राहते, अर्चना म्हणाली. पण गाईज, तुम्ही ऑब्झर्व केलं का? वीरेन आल्यापासून राघव खूप शांत वाटतो, कबीर म्हणाला. तो आधीपासूनच शांत आहे. या वीरेनच्याच जास्त फुशारक्या असतात, अर्चना म्हणाली. काय फुशारक्या असतात ग? त्याच्याजवळ आहे म्हणून तो दाखवतो. बरं, कॉलेजमधल्या सिनियर मुली पण त्याला का बोलत असतील मग? कुछ तो बात होगी बंदे में, प्रिया म्हणाली. जाऊ द्या, आपण निघूया. चला, मला वाटतं आपण ह्या गोष्टींवर चर्चा करण्यापेक्षा अभ्यासावर चर्चा केली तर पास तरी होऊ. दिवस असेच उडून जातील आणि परीक्षा तोंडावर येईल, दिनेश म्हणाला. सगळेजण आपापल्या हॉस्टेलवर निघून गेले. अर्चना, प्रिया येण्याआधी मानसी तिच्या रूमवर पोहोचली होती. मानसी, एक दिवस कॉलेजमध्ये आल्या आल्या राघवनं मानसीला आवाज दिला. मानसी कॉलेजच्या गेटमधून आत चालली होती. तिच्यासोबत वीरेन नसल्याची संधी साधून राघव तिच्यासोबत बोलायला गेला. बोल ना राघव, मानसी त्याला म्हणाली. आज एकटीच आलीयेस? राघव म्हणाला. अरे हो, तुला माहिती आहे ना, अर्चू गावाला गेलीये.
आणि प्रियानं आज स्वयंघोषित ऑफ घेतलाय. मानसी म्हणाली. आणि वीरेन? राघवनं विचारलं. वीरेन? तो येईल उशिरा. उठलाच नसेल अजून. हॉस्टेलवर राहायला आल्यापासून त्याला उठायला उशीर होतो बऱ्याच वेळा, मानसी म्हणाली. त्या दिवशी दिनेश त्याला हॉस्टेल लाईफविषयी काय बोलला, वीरेन लगेच हॉस्टेलवर राहायला आला. कमाल आहे. मानसी, तुला वाटत नाही का वीरेन जरा जास्तच असा जिद्दी टाईप आहे? जेव्हा बघावं तेव्हा कोणत्या ना कोणत्या मुलीसोबत असतोच. तू मात्र कुणासोबत बोलत असली की त्याला आवडत नाही, राघव म्हणाला. तुलाच असं वाटतं राघव. मी वीरेनला लहानपणापासून ओळखते. मुलींसोबत बोलणं म्हणशील तर आता तू आणि मी आपण बोलतोय तर बाकी लोकही तुझ्यासारखाच विचार करत असतील ना. आणि ठीक आहे, वीरेन माझ्यावर जरा हक्क वगैरे गाजवतो. आफ्टर ऑल त्याला सगळ्यात जवळची मीच आहे. तसंही त्यानं आई वडील गमावल्याचं दुःख कसं पचवलं असेल त्याचं त्यालाच माहिती. मानसीनं राघवची प्रत्येक गोष्ट खोडून काढली. वीरेन बरेचदा आपल्या श्रीमंतीचा थाट सगळ्यांना दाखवायचा. थोडा गुरमीतच राहायचा. ग्रुपमधल्या कुणालाच त्याचं हे वागणं पटायचं नाही. पण केवळ मानसीसाठी सर्वजण त्याला सहन करायचे. वीरेनच्या एकंदरीत हायफाय राहणीमानामुळं कॉलेजमधल्या जवळपास सर्वच मुली वीरेनवर लट्टू होत्या. वीरेनही थोडा फ्लर्ट करणाराच होता. त्यामुळं कोणतीही मुलगी त्याच्यासोबत बोलायला आली की तो तिच्यासोबत जरा जास्तच लगट करायचा. मानसीबाबत तो मात्र पॉझिटिव्ह राहायचा. पण वीरेनचं वागणं राघवला खूप खटकायचं. बरेचदा त्यानं मानसीला हे सांगायचा प्रयत्न केला. पण मानसीच्या डोळ्यांवर वीरेनबाबत जो पडदा होता तो सरकवून तिला काही बघायचंच नव्हतं. बघता बघता पहिल्या वर्गाच्या परीक्षा झाल्या आणि सर्वांना अपेक्षित असा रिझल्टही लागला. राघव कॉलेजमधून पहिला आला होता आणि राघवच्या अपेक्षेप्रमाणेच वीरेन सगळ्या विषयात नापास झाला होता. वीरेन नापास झाल्यावर तरी त्याच्या बाबतीत मानसीचं मत बदलेल असं राघवला वाटत होतं. पण झालं उलटंच. मानसी आता स्वतःहून वीरेनचा अभ्यास घ्यायला लागली होती आणि त्यासाठी ती जास्तीत जास्त वेळ वीरेनसोबत राहू लागली. मानसी, अगं काल मी एक टॉपिक वाचत होतो. मला थोड्या त्यात अडचणी आहेत. म्हणजे कळतच नाहीये. वेळ असेल तर थोडं सांगशील का? वीरेन मानसीसोबत बोलत होता. कॉलेज सुटल्यावर मानसी आणि ग्रुप कॉलेजमधून परत जात होता. तेव्हा वीरेन मानसीला भेटायला आला होता. सगळ्या विषयात नापास झाल्यामुळं त्याला एटीकेटी देखील मिळाली नव्हती. त्यामुळं वीरेन मागच्या वर्गात आणि मानसी समोरच्या वर्गात असं झालं होतं. वेळ असेल तर म्हणजे तुझ्यासाठी वेळच वेळ आहे. प्रिया, अर्चना, तुम्हाला वेळ होत असेल तर तुम्ही पुढं निघा. मी मागून येते जरा, मानसी म्हणाली. राघवचं लक्ष मानसीच्या बोलण्याकडं होतंच. तो हळूच परत मागं आला. बाकी ग्रुपच्या ते लक्षातही आलं नाही. काय होईल पुढे पाहूया पुढच्या भागात. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.